नमस्कार. नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने मसालेदार आणि तरीदार अशी अगदी घरच्या साहित्यामध्ये ही दहीभेंडी आज आपण बनवलेली आहे. चवीला एकदम अप्रतिमच लागते. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अशा पद्धतीने आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी भेंडी धुवून घेतलेली आहे आणि कॉटनच्या कपड्याने आपल्याला भेंडी स्वच्छ करून घ्यायची आहे. सर्व बाजूंनी पुसून घेतलेली आहे. वजनी प्रमाणामध्ये या भेंड्या 250 ग्रॅम इतक्या आहेत. आता भेंडीचा पुढील आणि मागील भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराच्या तुकड्यामध्ये आपल्याला भेंडी कापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण आता सर्व भेंड्या कापून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपण अगदी कोवळ्या भेंड्यांचा वापर केलेला आहे. आता मध्यम आचेवर आपण 3 चमचे तेलामध्ये चिरून घेतलेली भेंडी छानशी परतवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटासाठी भेंडी मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा या ठिकाणी हळद वापरलेली आहे. पुन्हा एकदा भेंडी 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण आता सर्व भेंडी छानशी भाजली गेलेली आहे. आता भेंडी बाजूला काढून घेऊयात. 1 वाटी या ठिकाणी दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये घरगुती बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे 3 चमचे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि गरम मसाला आणि थोडीशी पिठी साखर वापरलेली आहे. आता मिश्रण छानसं फेटळून घ्यायचं आहे. वापरलेलं दही हे अजिबात आंबट नसावं. या रेसिपीची खरी चव या दह्यामध्ये आहे. त्यामुळे आपण फ्रेश दह्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये अर्धा चमचे या ठिकाणी जिरे वापरलेले आहेत. बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर ठेचलेला लसूण वापरलेला आहे. आता मिश्रण परतवून छानसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे. कांदासुद्धा छानसा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केलेली भेंडी ही चवीला एकदम रुचकर आणि चविष्ट लागते. लहान मुलांना देखील अशा पद्धतीने केलेली भेंडी खूप आवडते. त्यानंतर त्याच्यामध्ये आलं घालणार आहोत आणि अर्धी वाटी या ठिकाणी आपण टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. तो सुद्धा छानसा मऊसूत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे. त्याच्यामध्ये आता फेटळून घेतलेलं दही वापरणार आहोत. आता मिश्रण छानसं परतवून घ्यायचं आहे. आता आपलं सर्व मिश्रण छानसं एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहोत. या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करा. आता सर्व मिश्रणाला उकळी येऊ द्यायची आहे. आता आपल्या मिश्रणाला छानशी उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेली भेंडी ॲड करणार आहोत आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटासाठी झाकण घालून शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर चिरून घालायची आहे. अशा पद्धतीने रुचकर चवीची आपली दही भेंडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.